आंदोलन होत असताना या आंदोलकांशी आपल्याकडून चर्चा का झाली नाही? या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं हे आजच्या घडीला तुम्हाला महाग पडतंय हे तरी मान्य करा अवधूतजी. महाग पडतंय की स्वस्त पडतंय हे भविष्य काय ठरवेल. मी काय भविष्यवेत्ता नाहीये काय व्हायला, परंतु तुम्ही दिलेल्या प्रश्नाला उत्तर मी सर्वात आधी देतो आणि त्यानंतर दोन माझे मुद्दे मांडतो. गेल्या वेळी पण मी या डिबेटमध्ये सांगितलं होतं आणि तुमच्याच बरोबर सांगितलं होतं, आंदोलन सुरू झाल्यानंतर ताबडतोब आणि शेवटी कुठचंही आंदोलन छोटं असो किंवा मोठं असो सरकार ते सिरियसलीच घेतं आणि विषय गंभीर्यपूर्ण होता. त्यामुळे सरकारने सिरियसली घेऊन इन्फॉर्मल मार्गाने बोलणी सुरू केली होती. या इन्फॉर्मल मार्गाने बोलणी सुरू केल्याचा परिणाम असा झाला की अभिजित जींचं जे काही डिमांड होती आणि सोनम वांगचुक यांची डिमांड होती, या दोघांमध्ये पण तफावत आढळली. आज सोनम वांगचुक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत नाहीयेत, परंतु विद्यार्थ्यांनी ती बाजू लावून धरलेली आहे आणि राहुल गांधींनी सांगितलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आता राहुल गांधी आंदोलन मागे घेणार का? तर नाही. मग ते कसं काय त्यांनी स्टेटमेंट दिलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. तर हे स्टेटमेंट त्यांनी कोणाच्या वतीने दिलं? त्यांना हे स्टेटमेंट द्यायचा अधिकार कोणी दिला? ते आंदोलनाचं नेतृत्व करतात की सपोर्ट करतात हा प्रश्न विचारला पाहिजे. हा मुद्दा नंबर एक. मला एका गोष्टीचा खुलासा करा पटकन, आपण याचं उत्तर द्या माननीय अवधूतजी. प्रश्न इथे असा उपस्थित करतो की तुम्ही 22 दिवस फॉर्मल चर्चा, समोरून चर्चा, अधिकृत चर्चा करताना दिसलेला नाही आहात. हे तरी मान्य करायला लागेल तुम्हाला की तुम्ही जर समजा खुलेआम चर्चा सुरू केली असती, इथे नाही का मनोज जरांगे बसले आंदोलनाला, चालले त्यांच्याबरोबर चर्चेला, हे तुम्ही महाराष्ट्रात करता, तुम्हाला दिल्लीत काय अडचणी होत्या? नाही, याच तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं, परंतु तुम्ही गेल्या 22 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर जंतर मंतरवर अभिजितजी सुद्धा त्या स्टेजवर अनेक वेळा नव्हते. ते दुसरीकडे कुठेतरी जायचे. आता ते कुठे जायचे आणि काय व्हायचं हे सांगण्याचं ही वेळ आणखीन स्थळ नाहीये, कारण ते काही गोष्टी गोपनीय असतात, त्यांना पण अडचणीचं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे जे काही चालत होतं ते पडद्याआड चालत होतं. परंतु मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपरफुटीचा घोटाळा आदरणीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना टीईटी घोटाळा झाला, तो सर्वात मोठा झाला. आणि आता जे आमचे मित्र काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात त्या पोरांना मारलं, मी पोर हा शब्द वापरणार नाही, कारण पोर हा शब्द पोरका या शब्दावरनं असतो. आपल्याला मुलं म्हटलं पाहिजे, पोरं नाहीयेत, ती मुलं आहेत. आणि त्या मुलांना मारलं, त्यांचं डोकं फुटलं. 1966 साली तुमच्याच पंतप्रधान इंदिरा गांधींनी 116 साधूंना संसदेमध्ये आंदोलन केलं म्हणून गोळ्या घालून ठार मारलं होतं. या मुलांना कोणी ठार मारलं नाही, तशी इच्छा पण नाही आणि होणार पण नाही आणि होऊ पण नाही. परंतु म्हणून तुम्ही आज विद्यार्थ्यांना मारलं का? काय लॉजिक लावताय? कुठे शिकवलं जातं? संघ शाखेत शिकवलं जातं का तुम्हाला हे लॉजिक? नाही, म्हणजे हे जे ज्ञान आणि हे कौशल्य तुमच्यात आलंय हे कुठे येतं? म्हणजे सहज महाराष्ट्राला कळालं पाहिजे. म्हणजे त्या काळात काँग्रेसनं केलं म्हणून आता तुम्ही विद्यार्थ्यांना मारताय, काय लॉजिक आहे तुमचं? तुम्ही ज्या नक्षलवादी शाळेमध्ये तुम्हाला नॉलेज दिलं जातं त्याच्या बाजूला आमची संघाची शाखा लागते, त्या संघाच्या शाखेत आमचं शिक्षण दिलं जातं. विचित्रपणा शिकवला जातो का तिथे? असं विचित्रपणा आणि विक्षिप्तपणा शिकवला जातो तुम्हाला ज्या चायना फंडिंग करणाऱ्या नक्षलवादी शाखेमध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, ज्या लाल बावट्याखाली तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, ज्या नक्षलवाद्यांच्या रक्तलांची भूमिकेबद्दल तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, त्याच्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागते आणि त्या शाखेमध्ये आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. महाराष्ट्राच्या समोर नाही नक्षलवादी म्हणतायत का? मला नक्षलवादी म्हणत आहात का तुम्ही? बालाजीराव, अवधूत वाघ अतिशय स्पष्ट असं म्हणाले की तुम्हाला नक्षलवादी शिकवणी देतात, त्यांच्या शिकवणीत तुम्हाला शिकवलं जातं असा त्यांचा आरोप आहे. पण हा आता चर्चेचा मुद्दा नाहीये.